मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्यास सीएम पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील, शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची भविष्यवाणी. तर 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, बावनकुळेंचा राऊतांना टोला. मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये अडकलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू. इमारतीमधून एकूण 14 जणांची सुखरूप सुटका. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील वादात. माळशिरस पंचायत समितीच्या अभियंत्याला शिवीगाळ, हातपाय तोडण्याची देखील धमकी. सोशल मीडियात व्हिडिओ ऑडिओ क्लिप व्हायरल. जम्मू काश्मीरमधील सरकार पाडण्याचा भाजपचा डाव. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा मोठा आरोप. भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह 20 ते 30 कोटींची ऑफर, अब्दुल्ला यांचा दावा. मुंबईतील अंधेरीमध्ये मराठी संवाद साधण्याच्या मुद्द्यावरून वाद. प्रवाशाला आरपीएफ कार्यालयामध्ये तासभर कोंडल्याचा आरोप. आरपीएफ कार्यालयाबाहेर मराठी एकीकरण समिती आक्रमक. अयोध्येतील राम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. आरोप आणि मोजणीचा ताण वाढल्यानं कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी. तर भक्तांकडून आता 500 ऐवजी चिल्लर रुपयांमध्ये दान. पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनात धर यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडणार. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. आज ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये, तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम. मुंबई अहमदाबाद महामार्गावर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी. घोडबंदर ते नायगाव बाफना ब्रिजपर्यंत वाहनांच्या लांब रांगा. घोडबंदर रोडवरील सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा फटका. सोलापूरच्या सांगोल्यात एफडीएचा मोठा छापा. 37,532 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. तत्काळ दूध संकलन केंद्र बंद करण्याचे आदेश. नंदुरबारमध्ये वसतिगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. शहादातील समाज कल्याण वसतिगृहातील घटना. 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीचं संकट. पेरणीनंतर सोयाबीन उगवलंच नसल्याच्या तब्बल 2282 तक्रारी. संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यातील 102 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात. भट्टीच्या साथीदारांकडून तरुणांची दिशाभूल. आपल्या पाल्यावर नजर ठेवा. एटीएसकडून पालकांना सतर्कतेचे आवाहन. करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसलेला 8 दिवसांची पोलीस कोठडी. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये कोठडीत रवानगी. भोंदू विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवाशांची बोट उलटली. 15 भारतीयांचा मृत्यू. प्रसिद्ध पर्यटन स्थळ फू कोक बेटाजवळची घटना. बोटीत 32 भारतीयांसह एकूण 35 जण होते. चीनमधील सिचुआन प्रांतात भीषण पूर. 39 जणांच्या मृत्यूची नोंद. तर 2623 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. अनेक भागातील घरं पाण्याखाली, रस्तेही खचले.